संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये डीएमकेनं डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दर्शवल्याची माहिती आहे। दक्षिण भारतातील प्रतिनिधित्वावर या विधेयकाचा परिणाम होण्याबाबत यापूर्वी डीएमकेनं चिंता व्यक्त केलेली होती, पण आता सर्वपक्षीय बैठकीमध्ये पक्षानं विधेयकाला पाठिंबा दिलाय। त्यामुळे या मुद्द्यावरून राजकीय चर्चांना वेग आला आहे। सरकारकडून विधेयक संसदेत मांडल्यानंतर याबाबत अधिक स्पष्ट भूमिका समोर येण्याची शक्यता आहे। जर डीएमकेनं पाठिंबा दिला असेल तर मात्र हे जे विधेयक आहे ते मंजूर करण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे। याचा सगळ्यात जास्त परिणाम हा लोकसंख्येनुसार दक्षिणेकडच्या राज्यांवर होण्याची शक्यता वर्तवली जात होती। जे मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाचा आणि डीएमके आतापर्यंत याला विरोध करत होतं, मात्र तामिळनाडूमध्ये मागील काही दिवसांमध्ये ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर डीएमकेनं आता या विधेयकाला पाठिंबा दर्शवल्याची माहिती समोर येते। पाहुयात पुढची बातमी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपुरात पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात एकनाथ शिंदे विठुरायाचं दर्शन घेणार आहेत। वारीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे हे पंढरपूरमध्ये आलेले आहेत आणि ही त्यावेळची दृश्य आपण बघू शकतोय। वरून पाऊस कोसळतोय आणि या ठिकाणी वारकऱ्यांची गर्दी आहे। विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी लोकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूरमध्ये पोहोचलेत आणि थोड्याच वेळामध्ये ते विठुरायाचं दर्शन घेणार आहेत। वारीच्या तयारीचा आढावा सुद्धा ते घेणार आहेत। सोनाई ग्रुपचे संचालक प्रवीण माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात भेट घेतलेली आहे। सोनाई डेअरीवर अन्न आणि औषध प्रशासनानं केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याची चर्चा रंगली आहे। या भेटीदरम्यान प्रवीण माने यांच्यासोबत दौंडचे आमदार राहुल कुल, माजी आमदार संग्राम थोपटे हे उपस्थित होते। सोनाई ग्रुपवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे एफडीए कडून आणि त्याच पार्श्वभूमीवर आता सोनाई ग्रुपचे संचालक प्रवीण माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात भेट घेतली आहे। सोनाई डेअरीवर अन्न आणि औषध प्रशासनानं केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याची चर्चा रंगलेली आहे आणि या भेटीदरम्यान प्रवीण माने यांच्यासोबत दौंडचे आमदार राहुल कुल, माजी आमदार संग्राम थोपटे सुद्धा उपस्थित होते। त्यामुळे आता नेमकी काय चर्चा झाली असेल ते बघावं लागेल। डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयामधील डॉक्टर सृष्टी बाविस्कर यांना मारहाण प्रकरणी आरोपी रमेश म्हात्रेचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळलेला आहे। दरम्यान सृष्टी बाविस्कर यांचे वडील महेंद्र बाविस्कर यांनी न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलंय। आरोपीला जामीन मिळाल्यानंतर डॉक्टरांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं असतं। डॉक्टरांना भयमुक्त वातावरणामध्ये काम करता आलं पाहिजे, हीच आमची भूमिका आहे असं सुद्धा त्यांनी यावेळी म्हटलंय। रमेश म्हात्रे नगरसेवक शिवसेनेचे यांनी मारहाण केली होती, तो व्हिडिओ सुद्धा समोर आला होता, मात्र त्याचं नेमकं कारण काय आहे हेही समोर आलं होतं आणि आता या सगळ्यामध्ये सृष्टी बाविस्कर यांच्या वडिलांनी आता जो जामीन अर्ज फेटाळलेला आहे न्यायालयानं रमेश म्हात्रे यांचा, या निर्णयाचं स्वागत केलं आहे। शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये हा सगळा प्रकार घडलेला होता। रमेश म्हात्रेचा अटकपूर्व जामीन न्यायालयानं फेटाळला आणि या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे। सृष्टी बाविस्कर यांच्या वडिलांकडून या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे। सृष्टी बाविस्कर या त्याच डॉक्टर आहेत ज्यांना मारहाण झालेली होती हॉस्पिटलमध्ये आणि तेव्हाचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता। तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यामधील इर्शालवाडी दुर्घटनेला आज 3 वर्ष पूर्ण झाली आहेत। दरड कोसळल्यामुळे 84 आदिवासींचा मृत्यू झाल्याच्या जखमा आजही ताज्याच आहेत। आपत्तीग्रस्तांसाठी नानिवली इथं बांधण्यात आलेली 44 घरं अवघ्या 2 ते 3 वर्षात गळू लागलेली आहे। त्यामुळे रहिवाशांवर पुन्हा संकट ओढावलेलं आहे। म्हणजे या ठिकाणी 3 वर्षांपूर्वी दरड कोसळलेली होती, त्याच्यामुळे एक गाव अख्खं दबलं गेलं होतं आणि 84 आदिवासींचा यामध्ये मृत्यू झालेला होता। त्यांना घरं तर देण्यात आली, मात्र 3 वर्षांच्या आतमध्येच त्या घरांना गळती लागलेली आहे। 44 घरं या ठिकाणी बांधण्यात आलेली होती आणि ती 2-3 वर्षात गळू लागल्यानं रहिवाशांवर पुन्हा एकदा संकट ओढावलंय। दरडीच्या भीषण आठवणी विसरू न शकलेल्या ग्रामस्थांना आता घरांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे मदतीची याचना करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे। गोष्ट काढली ना का आपल्या डोळ्याला सुयाच मग चिकर असू याचं त्याची गोष्ट काढली का मग बोलत ना माझा असली सी आता घरवाला ना मालक ना तर माझं हालच झालं ना, मग तुम्हाला चिकर आठवणेच आहे त्यांची चिकर आठवणेच माझं चांगली आहेत का? हो.
गळतायत ना. गळतात आणि बाकीचे गळतात हां. मग आणि दुसरा काही नाही. दुसरं लिकेज होतो ना. हां. हा ते आम्हाला करून पाहिजे हो. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यामधील दापोली तालुक्यामधील मळे सुतारवाडीवर भूस्खलनाचं गंभीर संकट निर्माण झालं आहे. मुसळधार पावसामुळे डोंगराला तब्बल 2 किलोमीटरपर्यंत आणि 2 ते 4 फूट खोल भेगा पडल्यात. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. महसूल प्रशासनानं तातडीनं स्थलांतराचे आदेश दिलेले आहेत. भूवैज्ञानिकांच्या पथकाकडून परिसराची पाहणी सुरू आहे. अहवालानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असला तरी सध्या सुतारवाडीमधील नागरिक भीतीच्या छायेत जीवन जगतायत. अतिमुसळधार पावसामुळे कोकणामध्ये भूस्खलनाचे प्रकार अलीकडे वाढलेले आहेत. दापोली तालुक्यामधल्या मळे येथे मोठ्या प्रमाणात डोंगराला भेगा गेलेल्या आहेत आणि इथल्या सुतारवाडीला धोका निर्माण झालेला आहे. आपण पाहतोय सुमारे 2 ते 3 फूट खोल या भेगा आहेत आणि जवळजवळ 1 ते 2 किलोमीटर पर्यंत या भेगा पडलेल्या आहेत. त्यामुळे इथे जवळ असणाऱ्या सुतारवाडीला धोका निर्माण झालेला आहे. सुतारवाडीत 9 कुटुंबीय या ठिकाणी राहतात. बाजूलाच त्यांच्या पाणी योजनेची विहीर आहे. या विहिरीला सुद्धा धोका निर्माण झालेला आहे. एका बाजूला डोंगर आहे तर दुसऱ्या बाजूला नदी आहे आणि या सगळ्या भूभागावरती मोठ्या प्रमाणामध्ये भेगा पडलेल्या आहेत. त्यामुळे कुठेतरी हा गंभीर प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अ, महसूलची टीम या ठिकाणी येऊन पाहणी करून गेली. मात्र भूगर्भ वैज्ञानिकांना या ठिकाणी पाचारण केलं जाणार आहे आणि त्यानंतर भूगर्भ वैज्ञानिक नेमकं काय सांगतात, त्यांचा अहवाल नेमका काय येतो त्यावरूनच या वाढीचं भवितव्य ठरणार आहे. कारण जर का रात्री अपरात्री या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालं तर त्यांना इथून स्थलांतरित होण्यासाठी सुद्धा जवळपास कुठली वाडी नाही किंवा कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे गंभीर प्रकार टाळण्यासाठी प्रशासन नेमकं काय भूमिका घेतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे. आजूबाजूच्या डोंगरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ठिकठिकाणी भेगा पडलेल्या आहेत. अतिमुसळधार पावसामध्ये या ठिकाणी त्यांना राहणं योग्य नाही आणि त्यावरती नेमका प्रशासन काय तोडगा काढतं आणि त्यांच्या जीविताला असणारा गंभीर जो धोका आहे तो नेमका प्रकार कसा टाळतो याकडे त्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. मात्र अलीकडे हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा कोकणाला इशारा दिलेला आहे आणि त्यापूर्वीच यांची सुरक्षित स्थळी त्यांना स्थलांतर करणं आणि त्यांच्या जीविताला असणारा धोका टाळणं तितकंच महत्वाचं सुद्धा आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 मराठी, दापोली, रत्नागिरी.